गाव कोणतं आणि काय निवेदन दिलंय? नाव आशा तानाजी भद्रे, राहणार पाठवदा। माझी जमीन आम्ही घेतली टाकी विकीला, पण हे लोक आमच्या जमिनीवर जास्त ते हे करतात, म्हणजे आमची स्वतःची असून ते तिथं त्यांचं स्वतःचा मालकी हक्काचा आहे असं दाखवतात। त्यांनी स्वतःचा आमच्या शेतीवर तो कब्जा करतोय आणि आता तिथं शेड मारायला लागलेत। आणि आता हे आमची वडली पंजोची जमीन आहे ते, मग एवढे दिवस त्यांचं होतं तर त्यांनी एवढे दिवस का नाही त्याच्यावर हे केलं? आत्ताच का त्यांना जागा दिली? आत्ताच त्यांनी तिथं बोर्ड पण लावताय, शेड पण मारतात, म्हणजे आत्ता त्यांनी म्हणजे इतके दिवस त्यांना माहिती नव्हतं का ते जागा त्यांची आहे? ते निवेदन काय दिले आता ते ना आम्हाला अतिक्रम केले त्यांनी आमच्या शेतीवर, तर आम्हाला हे सांगायचं की आम्हाला ती शेती आमची आहे, आम्हाला पाहिजे। किती एकर शेती आहे? आमचं टोटल 5 एकर जमीन आहे आणि त्यांनी तेवढ्या पूर्ण जमिनीवर नाही केलं, एक 9 ते 10 गुंठे, 8-9-10 गुंठे त्याच्यावरच केलं। मागणी काय आहे? मागणी पूर्ण झाल्यानंतर काय करणार? आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे, आमची शेती आम्हाला त्यांनी मोकळी करून द्यायला पाहिजे, अन्यथा मग आम्ही उपोषणला बसू। वाजी मुरलीधर भद्रे, मी राहणार पाटोदा गाव। तिथं माझी जमीन टाकीची शिवारात मी विकत घेतली आहे। ती माझ्या बापावरची पासूनची जमीन आहे, पण अतिक्रमण करून माझ्यावर तो हे करतात। जमीन तुम्ही घेतली का वडिलोपराची जमीन आहे? वडिलांना। मग तुम्ही विकत घेतली म्हणताय? वडिलांनी विकत घेतली। वडिलांनी माझी जमीन विकत घेतली, वडिलावरची कोण जमीन कोण कसं आता? मी करतो, स्वतः मी करतो। मग काय झाले आता? आता काय ती झेंडा लावला त्यांनी काय अतिक्रमण शेड बेड मारतात, काय करतात। आणि ते 7-12 माझ्या नावचा आहे, खरीद खत माझ्या नावचा आहे, चतुर्सीमे सहित माझ्याकडे कागदपत्र आहे, डॉक्युमेंट पूर्ण माझ्याकडे आहे। काय मागणी? हा जमीन माझी जशी आहे तशी मला जमीन पाहिजे। कुणाला भेटला तो? आता निवेदन कोणाला दिले? कलेक्टर साहेबाला, तहसीलदारला। कुणी अतिक्रमण केलं? संपत लोहो डोलारे, लेडीज ते काय बेबी संपत डोलारे। ओके.